त्याच्यावर मतदारसंघामध्ये असतील अशा मतदारसंघामध्ये मावशी या लोकांना वन अधिकाऱ्यांनी नोटिसा देऊन त्यांची घरं तोडण्यासाठी त्यांना नोटिसा दिलेल्या होत्या। त्यामुळे जनता प्रचंड भयभीत झाली होती आणि जनतेमध्ये खूप भीतीचं वातावरण झालं होतं। तर अर्धे लोक तर कामाला जायचे नाही, अर्धे लोक झोपायचीच नाही, कधी येतील कधी तोडतील। चप्पर ही महत्वाची गोष्ट आहे। या भयभीत झालेल्या लोकांनी आमच्या सर्व नेत्यांकडे तिथे लोक आले, सर्व लोक माझ्याकडे आले। मी मान्य वनमंत्र्यांना तसं पत्र लिहिलं की आपल्या दालनात त्याची बैठक बोलवावी आणि मी मल्लिकार्जुन साहेबांना पण विनंती केली की आपण सुद्धा याची बैठक बोलवणी, याचं काय स्पष्टीकरण ते आम्हाला द्यावं, का तुम्ही तोडता, कारण आम्ही 2011च्या पूर्वीचे लोक आहोत। तर त्यांनी स्पष्ट सांगितलं 2011च्या पूर्वीचे असतील त्यांना आम्ही काही करणार नाही, पण 2011 नंतर ज्यांनी कोणी घरं बनवली असतील त्यांच्यावर तोड कारवाई केली जाईल। आम्ही सर्वांनी त्याला समर्थन दिलं। कोणी नवीन कलाकार लोकांनी बांधले असतील तर त्याला अजिबात प्रोटेक्शन मिळणार नाही। त्याचबरोबर जे कमर्शियल आहेत त्यांनी सुद्धा त्यांची घरं होती, तिचे मकान आगे दुकान किया आहे, ते पण चालणार नाही। त्यांनी तिथे राहण्यासाठी आहे त्यांचे दुकान धंदा करू नये, ते सुद्धा त्यांनी बंद करावं असे स्पष्ट निर्देश दिले आहेत। त्यामुळे जे लोकांमध्ये आता भयभीत वातावरण होतं ते शांत होईल याची मला पूर्ण क्लिअर झाला। ज्यांच्यावर कारवाई झालेली आहे त्यांनी त्यांचे पुरावे जमा करावे, त्यांच्या केसेस मागे घेतल्या जातील आणि बाकी आणखी सविस्तर काय असेल आम्ही माननीय मुख्यमंत्री यांच्याकडे बैठक, त्यांच्या दालनात बैठक बोलवणार आहोत। येणाऱ्या काही दिवसात बैठक लावली जाईल, त्याचा स्पष्ट निर्णय केले जातील। 2011चा पुरावा आहे, रेशन कार्ड, आणखीन काही पुरावे असतील, लाईट बिल, आधार कार्ड, जे काही पुरावे असतील ते त्यांनी जमा करावे। पण महत्वाचा पुरावा वोटिंग कार्ड। वन खात्याचे अधिकारी त्यांच्याकडे मिटिंग आणि हा सर्व केतकीपाडा, कांदोली, दामोपाडा ह्या सर्व लोक सन्माननीय आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली मिटिंग होती। सर्व पक्षाचे लोक या ठिकाणी उपस्थित आहेत। आमच्या आरपीचे रमेशजी गायक, आमचे मित्र बीज साहेब आहेत, अनेक दुकानदार असतील, मकानदार असतील, घरदार असतील, सर्व जाती धर्माचे लोक आज हे ठिकाणी। आणि वन अधिकारी मल्लिकार्जुन साहेबांनी सांगितले की 2000च्या ज्यांनी 55ला पैसे भरलेले आहेत त्याचा घर केव्हा तुटला जाणार, तिथपर्यंत त्याला घर देत नाही तिथपर्यंत। आणि 2011च्या नंतरचे घर असतील त्याच्यावर कारवाई होईल, पण 2011च्या आधी जे काही घर असतील त्यांनी त्यांचे डॉक्युमेंट जमा करावा। पण वन अधिकारी वारंवार बोलत होते की आपल्याला की आपण पेपर जमा करा। यांचा उद्देश ते होता की ते पेपर ह्याची जमा करायची, साठणी करायची आहे। तर त्याच्यामध्ये माहीत पडेल की 2011च्या आधीच्या अगर 2011च्या नंतर जे घर असेल ते 5 या 10 असतील, पण 20,000 25,000 संख्या 2011च्या आधी त्यांना का बली चढवायचा? मग पहिला त्यांना वाचूया। दुसरी गोष्ट दुकानाचा विषय, अनेक कार्यकर्त्यांचा विषय म्हणा, दुकानदार आमच्याकडे अनेक वर्षापासून आहे, त्यांच्यावर अन्याय बी झाला नाही पाहिजे। तर त्यांनी हा खूप आधीचा विषय त्यांचा म्हणणं आहे की आपल्या दुकानं जे आहेत ते पहिला तिचे घरं होते, दुकानाचा अधिकार दुकान आम्ही कारवाई करणार 100% ऍक्शन करणार। तर आम्ही कार्यकर्ते साहेब ते जुने लोक त्यासाठी काहीतरी सांगा। त्यांनी एवढं सांगितलं तुम्ही अगर लवकरात लवकर त्या दुकानाचे जे सेटर असतील ते काढा, त्याच्यामध्ये ते घराचा हे करून घ्या, लवकर घराचा करून घ्या। आणि तिथे घर पहिला खरोखर ते घरच होते, घराचे दुकान झाले, तर त्या ठिकाणी आपण ते देखील हे करू। आणि आज खरोखर लोकांच्या मध्ये भीती होती, ती भीतीने गुमराह करणारे होते। आणि आपण स्वतंत्र म्हणजे जे मतदान असं हा लोकशाहीचा हा विजय झाला, त्या मतदानची यादी असेल तर ती वोटिंग आयडी या रेशन कार्ड, काय लाईट बिल जंगलामध्ये फॉरेस्ट खात्यामध्ये लाईट बिल नसेल तर ते देखील नाही। पण हे 2 पुरावे महत्वाचे आहेत। आणि केस बी गायकवाड साहेब सांगितले की ती केस झाल्याची 2011च्या आधी तर आम्ही अधिकाऱ्यांसाठी केस रिटर्न घ्यायला होती की रिटर्न